मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघून ऑगस्ट 29 रोजी मुंबईत अजमलदार मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता। त्यांच्या या आंदोलनासाठी लाखो मराठी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार होते। मात्र हायकोर्टाने दणका देत अजमलदार मैदानावर उपोषण करण्यास बंदी घातली आहे। आता जरांगे पाटील पुढील निर्णय काय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांच्यासोबत आता सकल मराठा समाज नाशिकचे नेते करण गायकवाड जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत नाशिकचे मराठा नेते करण भाऊ गायकर। भाऊ, काय सांगाल? आताच हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे, उपोषणाला परवानगी आझाद मैदान येथे मिळणार नाही, काय आपली भूमिका असणार? नाही, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा हायकोर्ट, आम्ही कायदा पाळणारी लोक आहोत, परंतु अंतिम निर्णय मराठा योद्धा जरांगे पाटील घेतील। आंदोलन कुठं करायचं, काय करायचं, मुंबईत इतर ठिकाणी नवीन मुंबई असेल किंवा आणखी एक पर्याय कोर्टाने सुचवलेला आहे। परंतु आझाद मैदानवर यापूर्वी अनेक आंदोलनं झालेली आहेत, यापूर्वी पुढेही होणार आहेत। याच आंदोलनावर बंदी का, असाही प्रश्न आहे। पण शेवटी ठीक आहे, कायदा सुव्यवस्था बघून हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही आदर करतो। जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेत आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत। आपण नाशिक मधून 5 लाख मराठा बांधव मुंबईला जाणार होता, आता आपली काय भूमिका असणार? नाही, 100% तेवढे सगळे लोक जाणार ना। आंदोलन कुठं करायचं हा सर्वस्वी अधिकार जरांगे पाटलांना आहे। आम्ही त्यांच्या सोबत, ते जिथं बसतील, ते रस्त्यावर बसले आम्ही रस्त्यावर बसू, ते आझाद मैदानला गेले आम्ही आझाद मैदानला जाऊ। त्यामुळं निर्णय जरांगे पाटलांचा आहे, आमची तयारी पूर्ण झालेली आहे। नाशिककर मोठ्या ताकदीनं, मोठ्या शक्तीनं या आंदोलनात सहभागी होतील। धन्यवाद।